टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। आज सिंदूर जिल्ह्यामधील महसूलच्या विषयावर साधारण 30-35 विषयावर चर्चा करण्याकरता मी जिल्हाधिकाऱ्याकडे बसणार आहे। सोबतच आमचे जमाबंदी SLR मोजणी विभाग आणि सोबतच मुद्रांक स्टॅम्प या विषयाच्या अधिकाऱ्याशी बसणार आहे आणि जो कोर महसूलचे जे प्रलंबित विषय आहेत त्या विषयाला नेमका जिल्हाधिकारी लेवलला काय पेंडिंग आहे, गव्हर्नमेंट लेवलला काय पेंडिंग आहे, कुठल्या कायद्याने कुठलं अडलं आहे, कुठल्या नेमके प्रलंबित प्रश्न या जिल्ह्यामध्ये आहेत महसूल खात्याचे, त्यावर मी चर्चा करणार आहे। खरं तर एक 2-3 विषय जे महत्त्वाचे आहेत ते आपणही चर्चा करतो आहे। खरं तर शासनाची भूमिका आहे की सर्वांसाठी घरे। माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी आणि माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांनी संकल्प केला आहे की महाराष्ट्रामध्ये 30 लाख नवीन घरे प्रधानमंत्री आवास योजनेचं बांधकाम करायची। तर त्या घरांना स्वामित्व नाही आहे। 2011 पूर्वीचे घर आहे, पण काही घरांना स्वामित्व मिळत नाही वेगवेगळ्या कारणांनी। त्यांना स्वामित्व मिळण्याची योजना करण्याची आमची आता आम्ही तयारी करतो आहे। अनेक कारण आहे स्वामित्व नाही मिळण्याचे। काही आता सांगितलं मला सावंतनी की 40,000 घरं हे गावठाणाच्या बाहेर आहे, त्यांना रेग्युलाइज केलं नाही आहे। अतुल काटसेकर आणि केसरकर साहेबांनी सांगितलं की अनेक जमिनी काही वेगवेगळ्या पद्धतीने काही खाजगी वनं लागले आहेत। आता आंबोली वगैरे भागात तर मोठ्या प्रमाणावर 10,000 हजार हेक्टर जमिनीला खाजगी वन लागलं आहे। असे काही विषय आहेत। त्याप्रमाणे या सर्व विषयाला 2011 पूर्वी जे जे काही आम्हाला या ठिकाणी काही कायद्यात बदल करावा लागेल, काही सिंदूरकरता काही नियम बदलवावे लागतील, काही महसुली विषयाला त्या ठिकाणी वेगळे विषय काही सिंदूर जसं आता काही जे गावाच्या गाव सामायिक क्षेत्रामध्ये आहे तर प्रत्येक गुंठेनं गुंठे मोजणी करून स्पेशल ड्राईव्ह लावून प्रत्येकाचा वेगळी सनद तयार करून प्रत्येकाचा 7/12 वेगळा करणे हा एक त्या ठिकाणी विषय घ्यावा लागेल। तेव्हाच आपल्याला शेतजमिनी आणि घरांना स्वामित्व देता येईल, स्वामित्व देण्याची योजना पूर्ण करता येईल। दुसरं या ठिकाणी वाळू चोरी खूप मोठ्या प्रमाणावर आहे। नवीन वाळू धोरण आपण आणलेलं आहे 8/4/2025ला। देशातल्या संपूर्ण राज्याचा अभ्यास करून आणि महाराष्ट्राच्या जवळपास 1.5 महिना मी हे धोरण पब्लिक डोमेनमध्ये ठेवलं। चांगला सुधारणा करून 8/4ला एक धोरण आणलं आहे आणि स्थानिक लोकांना वाळू मिळण्याकरता 30/4चं धोरण आणलं आहे। 30/4/2025 म्हणजे घरकुलं, स्थानिक बांधकामं, स्थानिक ग्रामपंचायतची बांधकामं यांना कशी वाढू द्यावी कुठल्या नियमाने, त्याचा 30/4चा धोरण आणला आहे। आणि 8/4चं धोरण आहे की जी वाळू आहे तिला लिलाव करणे, पण तो लिलाव आता 30 सप्टेंबरमध्ये करू शकत नाही, कारण NGT असं म्हणते नॅशनल ग्रीन ट्रिब्युनल की 30 सप्टेंबरपर्यंत आपण वाळू काढू शकत नाही। जे काय निघतं ते अवैध पद्धतीने आहे। अवैध पद्धतीची वाळू कशी थांबवायची त्याचा विचार कलेक्टर आणि SP या दोघांनी, कारण आता जबाबदारी कलेक्टरकडे आहे, पहिली जबाबदारी अडिशनल कलेक्टरला होती। तर कलेक्टर आणि SP आणि दोघांनी हे जेवढे परप्रांतीय मजूर या ठिकाणी आणून वाळूचा मोठ्या प्रमाणावर बिझनेस करतायत त्यांना MPDA लावला पाहिजे। इतर जिल्ह्यात आता MPDA मोठ्या प्रमाणावर लावण्याची कारवाई चालू आहे। माननीय मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट आदेश काढला गृह खात्याने की सँड माफियांना MPDAमध्ये घेतलं पाहिजे आणि 40-50 लोक जोपर्यंत SP सिंदूर MPDA घेणार नाही आणि पॉलिटिकल याच्यामध्ये जे काही फोन येतात समजा SP ना कलेक्टरला, ते SP कलेक्टरनी टाळले पाहिजे। आमच्या मुख्यमंत्र्याकडनं आणि माननीय दोन्ही उपमुख्यमंत्र्याकडनं किंवा माझ्याकडनं असं कुठलंही एकही माफियाकडनं फोन येत नाही, पण ते आता कारणं सांगतात, कधी कधी कोणाकोणाची नावं सांगतात कारण नसताना लोकल लोकांनाही बदनाम करण्याचा प्रयत्न करतात।
तर आमचा कुणाचा संबंध नाही, लोकल आमचे आमदाराचा प्रश्न नाही, राज्यातल्या कुठल्या नेत्याचा प्रश्न नाही, मग हे MPD यांना का लावत नाही हा एक प्रश्न आहे. म्हणून मी आता SP शी बोललो की या सर्वांना 40-50 लोकांना MPDA मध्ये टाकलं पाहिजे. त्याची कारवाई सुरुवात करायची आहे. थोडा हे नैसर्गिक वाळूवर डिपेंड राहण्यापेक्षा आपला कृत्रिम वाळू धोरण MSAT दगडापासून वाळू तयार करणे आणि तिला मोठ्या प्रमाणावर खाजगी शासकीय बांधकामं म्हणजे शासकीय बांधकामांना पुढच्या 5 वर्षात 100% कृत्रिम वाळूवर आणणे. त्याकरता प्रत्येक जिल्ह्यात 50 क्रेशर्स मायनिंग झोन तयार करून 50 नवीन क्रेशर्स प्रत्येक जिल्ह्यात द्यायचे आहे. त्याच्याही आम्ही धोरण तयार केला, कृत्रिम वाळू धोरण, MSAT धोरण. त्याच्यामध्ये आता जिल्हाधिकारी ॲडव्हर्टाइजमेंट काढतील, फर्स्ट कम फर्स्ट 50 लोकांना 5-5 एकर लँड आम्हाला देऊ मायनिंग झोन तयार करून, आणि त्यामधनं जी वाळू निघेल ती वाळू शासकीय बांधकामाला आम्ही 100% अलाव केलेली आहे, कंपल्सरी केलेली आहे. त्यामुळे त्यांना सोर्स आहे शासकीय बांधकामांना आता MSAT वापरणे, नैसर्गिक सॅन्डचा वापर करू नये. त्याच्याही आम्ही आता या राज्यामध्ये 1,500 क्रेशर्स, एका जिल्ह्यात 50. हे जेव्हा मोठ्या प्रमाणावर वाळू उपलब्ध होईल, वाळूची चोरी का होत आहे, जेवढी आपल्याला डिमांड आहे तेवढी आपण सप्लाय करू शकत नाही, म्हणून वाळू चोरी होत आहे. जेव्हा तुम्ही सप्लाय पूर्ण होईल, MSAT मार्केटमध्ये येईल, जसा MSAT मार्केटमध्ये आला तसा तुमचा ही चोरी बंद होईल. कारण काय की वाळू मिळत नाही, आणि वाळू मिळत नाही म्हणून माफिया राज आहे. तुम्ही ज्या दिवशी अवेलेबिलिटी कराल कुठल्याही जेव्हा अवैध तयार होतं, जेव्हा वैध नसतं तेव्हा. आणि त्यामुळे याच्याकरता आम्ही MSATचं धोरण आणलेलं आहे. पण कलेक्टरला 50 आता तात्काळ लवकरच त्यांना तसे क्रेशर लावायचे, MSAT क्रेशर, याचे आपण काम करतो आहे. या ठिकाणी पुढच्या काळामध्ये आम्ही सिंधूर जिल्ह्यामध्ये किती अवैध उत्खनन झालं आतापर्यंत मागच्या 15 वर्षात त्याचा पूर्ण ड्रोन सर्वे करतो आहे. आणि ड्रोन सर्वेक्षण हे महाखनिजचे आपला जोडणार आहे. म्हणजे 15 वर्षापूर्वी सिंधूर कसं होतं, MRSACवर आणि गुगलवर काय परिस्थिती होती, आत्ता काय परिस्थिती आहे, कुठे कुठे उत्खनन झालं आहे 15 वर्षात, याच्याही मॅपिंग करण्याची योजना आम्ही तयार केली आहे. त्याच्याही मॅपिंग आम्ही करतो आहे, राज्यस्तरावरून करतो आहे. आणि ते सर्व इंटिग्रेट होईल आणि त्यात कळेल कोणी कोणी कुठे कुठे खड्डे पाडून ठेवले सिंधूरमध्ये, कोणी कोणी माफियागिरी केली हे आपल्याला कळेल. पुढे छत्रपती शिवाजी महाराजस्व अभियान आपण प्रत्येक मंडळामध्ये वर्षाला 4 असे करतो आहे. त्याचाही मी आढावा घेणार आहे की छत्रपती शिवाजी महाराजस्व अभियान जे आम्ही सुरू केलेलं आहे आपल्या सरकारने, देवेंद्र फडणवीसजीच्या सरकारने, या अभियानामध्ये महसुली मंडळामध्ये एक कॅम्प घ्यावा लागतो 4 महिन्यामध्ये. आणि त्या कॅम्पमधनं जेवढे प्रश्न आहेत तेवढे सोडवावे लागतात जे काही महसूलचे आहेत. तर यांनी कुठल्या मंडळात कुठले कॅम्प झाले, त्याच्यामध्ये किती अर्ज आले, ते किती डिसाईड झाले, किती लोकांना लाभ झाला. आणि प्रत्येक वर्षी 4 कॅम्प कंपल्सरी आहे मंडळामध्ये. म्हणजे हे मंडळ 6-7 तलाठी म्हणून एक मंडळ आहे. त्या मंडळ 4 महिन्याचा कॅम्प एखाद्या विषयावर घेईल, मग दुसऱ्या गावात तेच मंडळ आणि तेच अधिकारी सर्व म्हणून दुसरा कॅम्प घेतील. असे वार्षिक 4 कॅम्प लावायचे मंडळामध्ये. आणि त्या ठिकाणी हे प्रश्न सोडवायचे जेवढे प्रश्न आमच्याकडे येतात. तर हे अभियान किती ॲग्रेसिव्हली चालू आहे आणि किती याच्यामध्ये लोकांना फायदा आला आहे याचे आपण अभ्यास करणार आहे. राज्याच्या 11-12च्या सर्वेक्षणमध्ये म्हणजे इंग्रजाच्या काळामध्ये 11-12 ते 1930 पर्यंत जे जमाबंदी झाली, एकत्रीकरण झाल्यानंतर आपल्या 81-82ला, आता सिंधूर जिल्ह्यामध्ये पुन्हा एकदा संपूर्ण जिल्हा मोजून काढण्याची गरज आहे. गुंठेने गुंठे आणि प्लॉटनी प्लॉट, डॉटेड रस्ते, डबल डॉटेड रस्ते, सिंगल डॉटेड रस्ते, म्हणजे प्रायव्हेट प्रॉपर्टी मोजून काढायची गरज आहे, गव्हर्नमेंट प्रॉपर्टी मोजून काढायची गरज आहे. आणि सिंगल डॉटेड रस्ते, डबल डॉटेड रस्ते हे सुद्धा काढायची गरज आहे.
मामलेदार कोर्टाकडून 12 फुटाचा रस्ता आपण जो करतो 2 शेतकऱ्यांना रोड देण्याकरता, त्याचाही आपल्याला मॅपिंग करायचं आहे. 143 म्हणजे तहसीलदारने दिलेल्या रोडचाही मॅपिंग करायचं आहे. एकदा सिंदूर जिल्ह्याचं मी बघतो आहे कालपासनं, 2 दिवस झाले मी मुक्कामी आहे. तो माझा पारिवारिक दौरा होता 2 दिवस. आज शासकीय दिवस काढला आहे पूर्ण. तर या शासकीय दिवसामध्ये मी आंबोलीला गेलो होतो परवा, काल तारकर्लीला गेलो होतो. तर हे तर मी काही खाजगी लोकांशी बोललो, काही आमच्या छोट्या लोकांची तलाट्यांशी बोललो वगैरे. पण आज मी जे बघतो आहे तर सिंदूर जिल्ह्यामध्ये मूळ प्रश्न आहे जमाबंदी, मोजणी, तुकडेबंदी कायद्याचा जो त्या ठिकाणी फरक पडतो आहे. म्हणजे गुंठेने गुंठे छोटे छोटे जमिनी आहे, पण त्याचे काही सातबारे वेगळे नाही आहे. काही सामायिक सातबारे आहे, त्यामुळं गडबडी आहे. काही दिल्ली हरियाणाच्या लोकांनी जमिनी घेऊन टाकल्या, त्या सातबारावर चढलेल्या, त्याच्यामुळं बाकी शेतकऱ्याला अडचण तयार झाली. थोडा याच्यामध्ये वेगळा स्पेशल केस म्हणून सिंदूर जिल्ह्यामध्ये जमाबंदीचा पूर्ण या ठिकाणी स्पेशल ड्राईव्ह घेण्याची गरज आहे. तो मी थोडा याचा अभ्यास केलेला आहे. जेवढे सरकारी रस्ते आहे, महसुली रस्ते, ती रस्तेसुद्धा उघडे केले पाहिजे, याचाही आम्ही कार्यक्रम घेणार आहोत. या ठिकाणी आमच्या अधिकाऱ्याकडे जे अर्धनाईक केस आहे, म्हणजे क्वाशी ज्युडिशियल केस, छोट्या छोट्या केसेस सुरू आहे, त्या केसेस वर्षानुवर्ष 2-2, 3-3 वर्ष काही चालू आहे. काही करून 90 दिवसामध्ये केस संपली पाहिजे. तर 90 दिवसाच्या आत केसेस संपल्या पाहिजेत, कारण क्वाशी ज्युडिशियली आहे. यांचं रिटर्नमधनं घ्यायचं आहे, त्यांचं रिटर्नमधनं घेऊन आपल्याला ऑर्डर पारित करायचं. त्याचं मोठ्या प्रमाणावर तेही पेंडिंग आहे, त्याच्याही आढावा मी घेणार आहे. जिवंत सातबारा करणे, अनेक सातबारे मृत आहे, म्हणजे मृत व्यक्तीच्या नावाने आहे. मृत सातबारा म्हणजे मृत आहे, त्याला जिवंत सातबारा मोहीम तयार केलेली आहे. 3 महिन्यापासून आम्ही जिवंत सातबारा मोहीम चालू ठेवलेली आहे. तर जिवंत सातबारा मोहीममध्ये ज्या 21-22 सातबारावर नोंदी घ्यायच्या असतात, त्या नोंदी घेण्याची मोठं अभियान चालू आहे. त्याचाही आढावा मी घेणार आहे. क्लास 2 मध्ये जमिनी त्या क्लास 1 करणे, म्हणजे सरकारकडनं ज्या जमिनी खाजगी व्यक्तीला दिल्या आहे किंवा संस्थेला दिल्या आहे, त्या जमिनीबद्दल मी चर्चा करणार आहे. फ्री होल्ड करणे जमिनी, जसं देवस्थान इनाम जमीन आहे, देवस्थान इनाम जमिनीमध्ये काही कायदा आणण्याचा विचार आम्ही करतो आहे की देवस्थानची जमीन, देवस्थानची जमीन आपण जे काही लोकांना कसण्याकरता दिली आहे, ती जमीन कसण्याकरता दिली आहे अनेक काळापासून, पण देवस्थानच्या नावाने आहे. पण आता ते काढू शकत नाही. तर आम्ही हा विचार करतो आहे, त्या देवस्थान इनाम जमिनी 4 लाख हेक्टर जमिनी आहे महाराष्ट्रामध्ये. पश्चिम महाराष्ट्र, सिंदूर, रत्नागिरी भागात देवस्थान इनाम, याच्यासाठी वेगळा कायदा करावा लागणार आहे की एक 10% वगैरे. आता आपण चर्चा करू देवस्थानची इनाम जमिनीबद्दल, पण काहीतरी टक्केवारी पैसे जमिनीचे, रेडी रेकनरच्या काही टक्के पैसे हे देवस्थानला द्यायचे, ट्रस्टला, आणि त्या जमिनी फ्री होल्ड करून टाकायचे, जे कसतात त्यांना देऊन टाकायच्या. असाही एक कायदा जसं आम्ही विदर्भात केला. क्लास 2च्या जमिनी क्लास 1 केल्या, म्हणजे CP अँड बिरार सरकारने क्लास 2 लावल्या जमिनी, कसण्याकरता दिलेल्या होत्या, त्या मग क्लास 1 केल्या, फ्री होल्ड केल्या. तशा देवस्थान इनाम जमिनी फ्री होल्ड करण्यासाठी कायदा या राज्यामध्ये आणण्याची गरज आहे. ते आम्ही करतो आहे. या ठिकाणी काही शर्तभंग झाले आहे जमिनीमध्ये, म्हणजे काही ठिकाणी ज्या अटी शर्तीवर आपण जमीन दिल्या होत्या त्या शर्तभंग झाल्या, तेही आम्ही रेग्युलाइज करण्याचा प्रयत्न करतो आहे. 100% शेतकरी ॲग्री स्टॅकवर आला पाहिजे. हा महत्त्वाचा मुद्दा माननीय संपादक महोदयांना, एडिटरला माझी विनंती आहे. इथे अजूनही 30-35-40% शेतकरी ॲग्री स्टॅकवर आहे. ॲग्री स्टॅकवर नसेल तर सरकारची कुठली योजना मिळणार नाही आहे, ना केंद्र सरकारची ना राज्य सरकारची. योजना ऑटोमॅटिक बंद होऊन जाते. विजेची सबसिडी पाहिजे असेल उद्या, 5 वर्ष आमच्या सरकारने मोफत वीज द्यायचा निर्णय केला शेतकऱ्यांना, पण ॲग्री स्टॅकवर जर नसेल तर कसं होईल? म्हणून आता आम्ही तलाठ्यांना घरोघरी पाठवून, काही लोक मुंबईत राहतात, काही कुठं राहतात, त्यांनाही शोधावं लागेल, त्यांचा ॲग्री स्टॅक नंबर द्यावा लागेल. त्यांना ॲग्री स्टॅक क्रमांक घेतल्याशिवाय, नोंदणी केल्याशिवाय त्यांना सरकारच्या सबसिडी मिळणार नाही. त्यामुळं त्याचाही एक प्रश्न निर्माण होईल पुढच्या काळात. अर्ध्या लोकांची सबसिडी, खतं बियाणं मिळणार नाही, सबसिडीच्या ज्या योजना त्या मिळणार नाही.
मग त्यांचे ओरड सुरू होईल. त्यामुळं ॲग्री स्टॅकवर आमच्या अधिकाऱ्यांनी काम करायचं आता आणि त्यावर 100% शेतकरी आणायचे आहे. सरकारने जी संजय गांधी विशेष सहाय्य जी योजना आहे ती आधी पैसा केंद्राचा राज्याचा तहसीलदारकडे यायचा, म्हणजे ट्रेझरीमध्ये यायचा आणि मग वाटप व्हायचा. आता DBT केला, लाडक्या बहिणीसारखं DBT केला आहे. पण आता काय झालं, 20% 30% लोक DBTमुळं परेशान आहे. त्यांना 7-8 महिने झाले विशेष सहाय्याचे पैसे मिळत नाही संजय गांधीचे. मी बघितलं 10-20% लोक फिरत आहे रस्त्याने. आमचा जुना चालू होता महिना, पण आता बंद झाला, कारण आता सरकारने DBTवर आणला. DBT आणताना ते सुटले, त्या DBTचा त्यांनी करून घेतलं नाही किंवा त्यांचं आधार कार्ड मॅच होत नाही म्हणून. तर आम्ही आता एक अभियान राबवतो आहे तलाठ्यामार्फत की जेवढे लोक सुटले आहेत त्याच्या घरोघरी जाऊन त्याच्या DBT करून द्यायचं. हे एक अभियान आजच्या दिवशी मी सुरुवात करणार आहे. दुसऱ्या या ठिकाणी तक्रारी आज मला अपेक्षित होत्या, आज 40-45 आल्या आहेत. बाकी जिल्ह्यात 400-450 तक्रारी. आता मी 8वा-9वा जिल्हा करतो आहे, तर पुन्हा एकदा यावं लागेल पुढच्या काळात. जरा थोडी व्यापक प्रसिद्धी करून यावं लागेल, तर जरा मग बघू काय होईल. पण तक्रारी सोडवणे जनतेच्या त्याच्याही आम्ही भर देतो आहे. तालुकास्तरीय, जिल्हास्तरीय आणि विभागस्तरीय लोकशाही दिवसाचं आयोजन झालं पाहिजे, याचा एक भर आम्ही देणार आहे. कारण मागच्या काळात लोकशाही दिवस आयोजित करण्यात आले होते, पण लोकशाही दिवस आयोजित झाले पाहिजे याच्याकरताही आम्ही काम करणार आहोत, त्याचा नियोजन करणार आहे. 17 सप्टेंबरला माननीय प्रधानमंत्री मोदींचा जन्मदिवस आहे, 17 सप्टेंबर, आणि 2 ऑक्टोबरला माननीय महात्मा गांधीजींची जयंती आहे. तर राष्ट्रनेता यांची जन्मदिवस मोदींचा, राष्ट्रपिता यांची महात्मा गांधीची जयंती, असं अभियान, महसुली अभियान, ज्यामध्ये सिंदूरमधले 2-3 विषय जे अत्यंत क्लिष्ट विषय आहे त्या विषयाला आम्ही धरून अभियान करणार आहे. याच विषयाला काम करा, 2-3 विषयावर काम करा, जे क्लिष्ट विषय आहे, जे वर्षानुवर्ष सुटत नाही, या विषयावर काम करणार आहे. 15 दिवस अभियान आमचे सर्व अधिकारी या विषयावर काम करतील. त्याचं डिझाईन आम्ही करतो आहे, काय असलं पाहिजे अभियान, कसं असलं पाहिजे. कारण वेगवेगळ्या जिल्ह्यात वेगवेगळी परिस्थिती आहे, म्हणजे आम्ही कॉमन अभियान करणार नाही. पण रत्नागिरी कलेक्टर काय अभियान करेल, सिंदूर कलेक्टर काय अभियान करेल, कुठल्या विषयावर धरून आपलं अभियान करेल. समजा मुंबईहून शासनादेश काढला अभियान करा, तर ते अभियान काही होणार नाही. त्या कलेक्टरने डिझाईन केलं पाहिजे अभियान. आणि 15 दिवस कलेक्टरनी आपल्या भागामध्ये संपूर्ण महसूल यंत्रणा कामात लावून त्या 2-3 विषयाला अंतिम केलं पाहिजे, याच्यासाठी काम करणार आहे. या ठिकाणी 155 खाली कलमाखाली काही आमचे तहसीलदारांनी काही त्याचं पुनर्निरीक्षण, काही चुकीचा वापर केला असेल त्याचाही अभ्यास करणार आहे. काही या ठिकाणी जमिनी संपादन झाल्या शेतकऱ्यांच्या, कधी रस्त्याकरता घेतल्या, कधी कुठल्या प्रकल्पाकरता घेतल्या. अजूनही जमिनीचे पैसे दिले, पण शेतकऱ्याचं नाव 7/12 आहे. 7/12 कमी जास्त पत्रक केला नाही आमच्या अधिकाऱ्यांनी. त्यामुळं जमीन ह्या जरी प्रकल्पाकरता गेल्या आहेत, रस्त्याकरता गेल्या आहेत, धरणाकरता गेल्या, पण जमिनी 7/12 शेतकऱ्याच्या नावाने आहे. ते कमी जास्त पत्रकाची मोहीम राबवली पाहिजे, याचाही एक अभियान आहे. आणि तुकडाबंदी कायदा जो आम्ही रद्द केला आहे, आता त्यावर आता मी एक चांगला SOP नियमावली तयार करतो आहे. तुकडाबंदी कायदा रद्द केला, आता छोट्या छोट्या तुकडाही तुम्हाला कायदेशीर करता येईल, 7/12 वेगळा करता येईल. पण 10 गुंठेच्या खाली 7/12 वेगळा करता येत नव्हता, 7/12 वेगळा करता येईल. पण याचा अर्थ असा नाही आहे की अनधिकृतपणे मोठ्या प्रमाणावर गुंठे पाडले, तुकडे पाडले. जिकडे विकसित झोन तयार होणार आहे, जसं नगरपालिकेच्या 500 मीटरपर्यंत, महानगरपालिकेच्या 1 किलोमीटरपर्यंत, छोटं गाव आहे 200 मीटरपर्यंत गावापासून, गावठाणापासून, जसं 40,000 घरं म्हटले यांनी माननीय सावंत साहेबांनी. तर हे 200 मीटर किंवा 300 मीटर जर तुकडेबंदी कायदा हटवला तर हे घरं ऑटोमॅटिक कायदेशीर होऊन जातील. तर तुकडा मान्य होईल, तुकडा मान्य झाला की 7/12 मान्य होईल,
7-12 मान्य झालं का स्वामित्व मान्य होईल, स्वामित्व मान्य झालं की 40,000 घरं क्लिअर होतील. तर असं एक आम्ही या ठिकाणी त्याचा SOP चांगला करतोय तुकडेबंदीचा. पुढे आम्ही विचार करतोय की आमच्या खात्यामध्ये जसं केंद्र सरकारमध्ये फ्रंटलाईन वर्कर आहे त्यांना फेस ॲपवर यावं लागतं. फेस ॲप आहे, आपल्या मोबाईलला फेस ॲप डाउनलोड करावं लागतं महसुली कर्मचाऱ्यांनी. आणि फेस ॲप डाउनलोड केलं तर आमचा तलाठी जिकडे कार्यक्षेत्र आहे तिकडे जाऊनच ते हजेरी करता येईल फेस ॲपवर. आणि फेस ॲपवर त्यांनी प्रेझेंट केलं नाही त्या दिवशी अब्सेंट लागेल. म्हणजे आमचा जेवढा महसुली कर्मचारी विभाग आहे तो फेस ॲपवर आणणे. म्हणजे बायोमॅट्रिक आता बंद आहे, बायोमॅट्रिक करायला कोणी जात नाही, ते काही ठिकाणी बंदच पडलं आहे. त्यांच्याच मोबाईलला त्यांनी फेस ॲप डाउनलोड करायचा आणि त्याला मग आपला रोजचा इमेज अपलोड करायचा तर त्याचा पगार निघेल. नाही तर मग पुढच्या काळात ते 15 दिवस जर अब्सेंट असेल, फेस ॲपवर टाकला नाही तर ते ओरडतील. तेवढं आम्ही त्यांना प्रशिक्षण करणार आहे, फेस ॲप कसा करायचा, मोबाईलवर फेस ॲप कसा डाउनलोड करायचा, कसा हजेरी लावायचा, घरी जाण्यापूर्वी घरून आल्यावर, तहसीलदार असेल तर तहसील कार्यालयात आल्यावर. आणि ते फेस ॲप असं नाही आहे की तलाठी आपल्या घरून फेस ॲपवर, त्याच्या कार्यक्षेत्रात त्याला जिओ फेन्सिंग केलं आहे, फेस ॲपला. म्हणजे तलाठ्याच्या कार्यक्षेत्र तलाठ्यांनी आपला फेस ॲपवर टाकला तर ज्या क्षेत्रात तो काम करेल त्या क्षेत्राच्या 50 मीटर एरियात जाऊनच त्याला आपला फेस ॲपवर आपला प्रेझेंटी द्यावं लागेल, तरच त्याचा पगार सुरू राहणार नाही. असं एक आम्ही फेस ॲप करतो आहे. माननीय मुख्यमंत्र्यांनी 150 दिवसामध्ये महसूल विभाग किंवा राज्याच्या सर्वच विभागाला 150 दिवसाचा कार्यक्रम दिला आहे. आधी माननीय मुख्यमंत्र्यांनी 100 दिवस कार्यक्रम दिला होता. त्या 100 दिवसात सर्वच विभागाने कॉम्पिटिशन केली. आता 150 दिवसाचा कार्यक्रम दिला आहे माननीय मुख्यमंत्र्यांनी. त्या 150 दिवसाच्या कार्यक्रमामध्ये महसूल खातं सिंधुदुर्ग जिल्हा हा मेरिटवर कसा येईल याचाही आम्ही आढावा घेणार आहे. की 150 दिवसाचा टार्गेट काय झाला, टार्गेटचं एक पुस्तक आहे, काय टार्गेट करायचं 150 दिवसात. म्हणजे आमच्या तहसीलदार तलाट्यापासून तर मंत्र्यापर्यंत माझ्यापर्यंत 150 दिवसात काय केलं पाहिजे असं आम्ही योजना केली आहे. त्या योजनेचाही आढावा घेणार आहे. काही जनसंवाद कार्यक्रम म्हणजे जसं आता आमचे नागपूरमध्ये विदर्भामध्ये तिकडे तहसीलदार तिकडे प्रांत हे आठवड्याचे 2 दिवस गावात जातात आणि गावात जाऊन जनतेशी 150-200-250 लोकांशी बसून त्या गावातल्या लोकांचे प्रश्न त्याच दिवशी समजावून त्याच दिवशी संपवतात. म्हणजे जर देवेंद्र फडणवीस सरकारने विचार केला आहे की पारदर्शी सरकार म्हणजे करप्शन फ्री सरकार, लोकाभिमुख सरकार म्हणजे हेच की आमच्या खात्याच्या लोकांनी जनतेमध्ये जाऊन लोकांना आपल्या ऑफिसमध्ये न बोलवता, तहसीलदारने आपल्या ऑफिसमध्ये जास्त लोकांना बोलवता 2 दिवस आठवड्यातनं गावात गेलं पाहिजे कुठल्या तरी. विदर्भात हा पॅटर्न आता आम्ही केला आहे. तर सिंदूरमध्ये कलेक्टर साहेब आदेश काढतील किंवा 3-3 महिन्याचे सर्व अधिकाऱ्याकडनं कार्यक्रम घेतील. या 3 महिन्यामध्ये कुठला महसूल अधिकारी कुठल्या गावात राहणार आहे आणि त्या गावात त्यांनी दिवसभर जायचं. दिवसभर जाऊन व्यवस्थित लोकांशी भेटून हे छोटे प्रश्न आहेत लोकांचे, म्हणजे रस्त्याची विभागणी आहे, रस्ता बंद. आता मला जे प्रकरणं आले फार छोटे आले आहेत, 40-45 जे प्रकरणं आले आहेत. काही राज्य सरकारच्या लेवलचे आहेत, काही कलेक्टरच्या लेवलचे आहेत, काही फार छोटे आहेत. आमचा फेर होत नाही, आमच्या त्या ठिकाणी मोजणी होत नाही. आमचे हे जे आहेत SLR, आता आम्ही SLRचं खातं जे आहे मोजणी खातं याला दुरुस्त करतो आहे. हे फार घोळ झालेला खातं आहे. त्यांना आता आम्ही राज्यामध्ये हाय क्वालिफाईड हाय टेक्निकल टाचणी बरीच चूक न होईल अशी प्रायव्हेट यंत्रणा 15 ते 20 त्या ठिकाणी एक एजन्सी देणार आहे प्रत्येक जिल्ह्याला आणि त्या एजन्सी मग आपल्याला पूर्ण मोजणी करून देतील आणि आमचे जे SLR आहे आणि आमचे जे तालुका भूमी अभिलेखवाले अधिकारी आहेत ते त्याला तपासून सही करतील. प्रायव्हेट सर्वेयर मोठ्या प्रमाणावर आम्ही एजन्सीज प्रत्येक जिल्ह्याला 10 एजन्सी, जेणेकरून जर आता केसरकर साहेबांनी म्हटलं की माझं गाव मोजून पाहिजे, तात्काळ कुठल्या एजन्सीला सांगून
म्हणजे ती अशा एजन्सी हाय क्वालिफाईड आणतो आम्ही की कुठल्याही टाचणीमध्ये चुका होणार नाही मोजणी करताना. ते आम्ही करतो आहे, त्याचे आम्ही कार्यक्रम तयार करतो आहे. या ठिकाणी असे अनेक आहे. जसं आमच्याकडे गुरचरण जमिनी आहे, तसं इकडे वेगळा विषय आहे. अशा नाविन्यपूर्ण योजना ह्या सर्व आम्ही करणार आहे. अशा 35 विषयाला घेऊन काम करणार आहे. आज मी टार्गेट करणार आहे की या 3 महिन्यात काय करायचं, वर्षभरात काय करायचं. म्हणजे ही महसूल यंत्रणा लोकाभिमुख झाली पाहिजे. उद्या हे जे आता 1200 एकर जमिनी एक सातबारावर आहे, सामायिक सातबारे आहेत, तर काय लोकांचं होणार आहे. काही असे नियम लावले आहेत, काही जमिनी विकू शकत नाही, त्या ठिकाणी त्यांना तारण ठेवता येत नाही, बँक कर्ज देत नाही, त्यामुळे डेव्हलपमेंट थांबले आहेत. अशाही अनेक विषय माझ्या 2-3 दिवसात दौऱ्यामध्ये आले आहे. म्हणजे माझ्या खाजगी दौऱ्यातही आले, शासकीय दौऱ्यातही आले. तर बघतो आहे की आज मॅक्झिमम काही चांगलं करण्याचं. आज गोवा रस्ता काहीतरी आंदोलन केलं होतं यांनी, उबाटांच्या वैभव नाईकांनी, त्यांनाही भेटलो. नितीन गडकरी साहेबांशी मी केसरकर साहेब बोललो, तर त्यांनी सांगितलं की आता जे काही पावसामुळे थोडा प्रॉब्लेम आहे, पण 3 महिन्यामध्ये जे नवीन आता त्यांनी एजन्सी नेमल्या आहे, 3 महिन्यामध्ये हा पूर्ण रस्ता मंजूर करण्याचा काम पूर्ण करण्याचा त्यांनी आश्वासन दिलं आहे. मी सर्वांशी गडकरी साहेबांशी बोलणं करून दिलं. वेंगुर्ला शहरामध्ये 50 वर्षापासून प्रलंबित गवडीवाडा समाजाचा प्रश्न केसरकर साहेब यांनी विधिमंडळात मांडला आणि तो आता 7-12 होण्याकरता मी मंत्रिमंडळासमोर जातो आहे. या 15 दिवसात महिन्याभरामध्ये वेंगुर्ल्याचा हा प्रश्न सुटेल. अंबोलीच्या सरपंच आणि अंबोलीमध्ये आम्ही गेलो होतो, केसरकर साहेब मी परवा. 3 गावं खाजगी वन लागले आहे अंबोली, तिथे ते खाजगी वन काढण्याचा एक प्रस्ताव माझ्याकडे आला आहे, तोही मी मार्गी लावणार आहे. अजून काही प्रस्ताव आले आहे, काही आकारपट जमिनीचा आला आहे, आकारी पडचा, तोही मार्गी लावणार आहे. हे जे सावंतनी सांगितलं 40,000 घरं गावठाणाच्या बाहेर आहे, तोही मार्गी लावण्याचा प्रयत्न करणार आहे. एखादी बैठक माननीय मुख्यमंत्र्यांसमोरही घ्यावी लागेल, ते आम्ही घेऊ. काही नगरविकास विषय येतील एकनाथ शिंदेजी साहेबाकडे, ते विषय मार्गी लावू. पण एक मात्र सांगतो की मागच्या अनेक वर्षापासून महसूल खात्यामध्ये प्रलंबित असलेले सर्व विषय यामध्ये मी लक्ष घातलेलं आहे आणि आमचं सरकार हे गतिमान, लोकाभिमुख आणि पारदर्शीपणे जे भूमिका आम्ही स्वीकारली आहे, त्या भूमिकेला आमचे तहसीलदारपासून तर प्रांतापासून आमचे सर्व कलेक्टरेट आणि आमच्या तलाट्यापर्यंत, कोतवालपासून तर मंत्री आणि आम्ही सर्व या गतिमान प्रशासनाच्या भूमिकेमध्ये आहोत. तर 15 ऑगस्टला हर घर तिरंगा अभियानी शासन राबवतो आहे. प्रत्येक घरी तिरंगा ध्वज हा 15 ऑगस्टला लागला पाहिजे प्रत्येक घरावर. त्याकरता आमचे तहसीलदार, आमची शासकीय मोहीम आहे. शासकीय मोहीम म्हणजे जनतेला इन्व्हॉल्व करणे, हर घर तिरंगा अभियान, हेही आम्ही या ठिकाणी करतो आहे. मला वाटतं की बघू, आता पहिला दौरा आहे, प्रत्येक वर्षी मी येणार आहे, कधी 6 महिन्याने येणार, कधी वर्षात येणार. पण महसूल मंत्री म्हणून पूर्ण 5 वर्षामध्ये किमान 10 दौरे सिंधूरला करेल आणि जेवढं काही हे छोटे मोठे कामं आहे हे कामं करण्याचा प्रयत्न करेल. नाही, आता मी 2 गोष्टी आहे. हे जे वाळू चोरी आहे यामध्ये 50 लोक असे आहेत जे आयडेंटिफाईड आहे. पोलिसांनाही माहिती आहे, नाही कलेक्टरलाही माहिती. आता हे परप्रांतीय लेबर आणून या ठिकाणी जे काही घोड्याफोड्या करतात आहे, वेगवेगळ्या प्रकारे चोरी करतात. काही ठिकाणी पंप लावतात, तिकडे रायगडमध्ये वाळू ओढण्याकरता असे भरपूर आहेत. आता नवीन धोरणानुसार अधिकृतपणे 1 ऑक्टोबरपासून होईल. आत्ता यांना MPDA लावल्याशिवाय मार्ग नाही. आता कलेक्टर आणि SP बसून हे जे आयडेंटिफाईड लोक आहेत आणि हे काही लपलेले नाही आहेत, हे सर्व सिस्टीमला माहिती आहे कोण लोक आहेत.
आणि काही स्थानिक लोक तर नाहीच आहे, त्यातले खालचे लोक वाळू काढणारे होड्यामधून वगैरे हे परप्रांतीय आणले आहेत. आणि हे पण इथे जे प्रस्थापित आहे ते 40-50 लोक आहेत. त्यांच्यावर जर MPDA लावला तर मग हा थोडा चोरटी वाहतूक बंद होईल. आणि एमसँड जे म्हणताय, एमसँड म्हणजे काय आहे की जे दगडापासून वाळू तयार करतात, दगडापासून. तर ती वाळू याच्यापेक्षा जो चांगली असतं कुठली याच्या नैसर्गिक वाळूपेक्षा. तर दगडापासून वाळू तयार करण्यासाठी 50 क्रेशर लावायचे आणि तो पुरवठा शासकीय बांधकामाला द्यायचा आहे. PWD, MJP, जलसंधारण, जलसंपदा, जेवढे काही खाते आहेत, कलेक्टर आणि आम्ही निर्णय घेतला की 100% पुढच्या 5 वर्षांनी नैसर्गिक वाळूनी बांधकाम होणार नाही, एमसँडनी होईल. त्याकरता अवेलेबल असलेल्या जे काही खाणी आहेत त्याचा मायनिंग प्लान तयार करावा लागेल कलेक्टरला. आणि 5-5 एकर जमीन एका अशा 50 लोकांना 50 सँड क्रेशर. आणि ते जे एमसँड धोरण आणलेलं आहे आम्ही, त्याच्यामध्ये खूप फॅसिलिटी दिल्या आहेत. बेरोजगार लोकांना येता येईल, अभियंत्यांना येता येईल, फर्स्ट कम फर्स्ट कोण असेल त्यांना करता येईल. आणि एमसँडसोबत त्यांना मग गिट्टी करता येईल, वाळू गिट्टी, दगडखान, मुरुमखान वगैरे सारा अलाव करणार आहे. त्यामुळं जोपर्यंत या राज्यामध्ये एमसँड दगडावर तयार झालेली वाळू, कृत्रिम वाळू या राज्यामध्ये लॉन्चिंग होणार नाही, तोपर्यंत हा चोरटी वाळू हा व्यवसाय संपणार नाही. आणि त्याच्यासाठी आम्ही काम करतो. काय होतं मी तुम्हाला एक बात स्पष्टपणे सांगतो, मी स्पष्ट बोलणार आहे. जोपर्यंत आमचे अधिकारी या वाळू माफियाशी कनेक्ट आहे तोपर्यंत हे वाळू माफिया आहे. याची एवढी हिंमत नाही की प्रशासनाचं काही, हे काही बाकी इतर राज्य नाही, हे काही मोगलाचं राज्य नाही आहे, इथे कोणी कोणाच्या अंगावर गाडी. आमच्या काही जोपर्यंत आमचे अधिकारी हा निर्णय घेत नाही सामूहिक, आमचे SP, आमचे कलेक्टर, आमचे सर्व, त्या वाळू माफियागिरी करणारा जो मेन माणूस आहे त्याला MPDA टाकत नाही, त्याची हिंमत नाही पुन्हा तहसीलदारच्या विरुद्ध असं करायची. आता पंढरपूरला हे घटना झाली, माळाला परवा आमच्या तहसीलदारच्या गाडीसमोर त्यांनी डंपर आणला वाळूचा. तर तिथे 307 केस लावला, 353 लावला, MPDAची कारवाई केली. फरार झाले आता तिथनं 4 लोक, जे मोठे बलाढ्य धनाढ्य लोक आहेत या वाळूमध्ये. सिंधूरमध्ये आमचे SP आणि कलेक्टरने विचार केला 50 लोकांची यादी काढली पाहिजे. आणि सरकारचा बिलकुल याच्यामध्ये हे नाही आहे. मी माननीय लोकप्रतिनिधींना विनंती करणार आहे, हे कोणी आलं तरी याला फोन करायचा नाही. कारण हे जे वाळू चोरीपासून जे लोक त्या ठिकाणी तयार होत आहे, मग ते ड्रग्समध्ये चालले आहेत, मग ते अवैध मार्गाने पिढी बिघडवत आहे. मी बघितलं काही लोकांचा रिपोर्ट असा, मी खालच्या लोकांशी बोललो काल तारकर्लीमध्ये, ते म्हणले की हे वाळू माफिया नवीन युवा पिढीला बिघडवत आहे, ड्रग्स आणतात आहे, MD आणत आहे, यांच्याकडे जो पैसा आला आहे हा अवैध मार्गाने, यातनं हे सिंदूरचे पुढची येणारी पिढी बिघडवण्याचा प्रयत्न करत आहे. याचाही मी अभ्यास केला आहे काल थोडा. तर हे जोपर्यंत थांबणार नाही, हे वरिष्ठ लेवलवर काम करत आहे, हे तहसीलदारचं काम नाही आहे, वरिष्ठांनी निर्णय घ्यायचे आहे ते. आणि कोणी पॉलिटिकल याच्यामध्ये कोणी फोन करायचा नाही, ते सर्व राजकीय भूमिका घ्याव्या लागतील. त्याच्यामध्ये कुठल्याही राजकीय व्यक्तींना प्रोटेक्शन देणे हे पुढच्या पिढीला बिघडवण्यासारखं आहे. त्यामुळे त्याच्यामध्ये आम्ही आता काम करणार आहे. आंबोली मी आपल्यासमोर फार आवर्जून सांगेल, आंबोलीसारखं पर्यटन स्थळ विदेशातही आपण जातो, पण त्यापेक्षाही आंबोली सुंदर आहे. तिथे आता राहण्याची व्यवस्था फार कमी आहे. पुढे MTCचं एक चांगलं त्या ठिकाणी बांधकाम चालू आहे, ते झालं की मला वाटतं आंबोलीसारखं स्थळ हे महाराष्ट्रात दुसरं नसेल, इतकं सुंदर आहे आंबोली. त्यामुळं मला वाटतं की त्यात फार आनंद आला. मी तुम्हाला सांगतो,
मेन दीपक केसरकरला शब्द दिला आणि तिथल्या गावाच्या सरपंचाला शब्द दिला आहे. इथनं मी मंत्रालयात गेल्या ते अंबोली आणि 3 गावं जे खाजगी वन दाखवलेले आहेत. मला मंत्रिमंडळाच्या बैठकीत जावं लागेल तरी चालेल, मंत्रिमंडळासमोर जाऊ, सरकारच्या कुठल्याही त्या ठिकाणी नियम अटी कमी करू, पण त्या अंबोली गावाचे 3 ग्रामपंचायती ज्या आहेत त्या ज्या काहीच करता येत नाही त्यांना. ते त्याचं रेस्टॉरंट ज्याच्याकडे मी राहिलो त्यालाही ते सिमेंट कॉन्क्रीटचं बांधता येत नाही, त्यालाही ते बांधलेलं आहे 20 रूम्स, पण त्यांनी त्या खाजगी वन दाखवल्यामुळं छोटे त्याला नियमाच्या वर काही करता नाही आलं. पण तिथे जर आपण हे जे चुकीच्या पद्धतीने झालं आहे हे जर दुरुस्त करून दिलं, 3ही ग्रामपंचायतीचे बंधन हटले, तर अंबोलीमध्ये मोठा पर्यटन तयार होऊ शकतं. राजकारण सोडून राजकारणाच्या बाहेर जाऊन माननीय गडकरी साहेबांनी याच्यासाठी जो आता मुख्य रस्त्याबद्दलचा मुंबई गोवा त्याबद्दलचा जो महत्त्वाचा विषय घेतला आहे, मी आता स्वतः वैभव नाईकांना मला कळलं, ते काही त्यांना माहिती नव्हतं, मी माझ्या ईडीओला सांगितलं ते आंदोलन करता त्यांना माझ्याशी चर्चा करायला बोलवा आंदोलन करण्यापेक्षा, आणि मी गडकरी साहेबांशी बोलणं करून दिलं. मला हा थोडा दुर्भाग्य आहे, राज्यात देशातले सर्व रस्ते झाले, मुंबई गोवा रस्ता दुर्भाग्याने अडला, पण मला विश्वास आहे की जे आता नितीन गडकरी साहेब बोलले 3 महिन्याच्या आतमध्ये त्यांनी सांगितलं मला काही करून 3 महिन्यात ते वॉर लेवलला रस्ता पूर्ण करणार आहे. राहिला प्रश्न आता राजकारणाचा, तर राजकारणामध्ये खूप काही बोलता येईल, ते पण ते बोलायचं नाही आहे. काय ठीक आहे, त्यांना राजकीय बोलायचं असतं म्हणून बोलतात, त्यांची भूमिका राजकीय बोलायची आहे. पण हां नाही, ई पीक पाहणीबद्दल मला असं वाटतं सिंदूरमध्ये वेगळा निर्णय घेण्याची गरज आहे. रत्नागिरी सिंदूरमध्ये तुम्ही ई पीक पाहणी प्रत्येक वर्षी काय कराल? नारळ झाडात नारळ झाड आहे की 25 वर्ष तेच राहणार आहे, नवीन काही पिके येत नाही. मी थोडं तेच पाहतोय की प्रत्येक 3 वर्षांनी 5 वर्षांनी करायची का, कारण प्रत्येक वर्षी करतात, पण तिथे आता आंब्याची आहे, आंब्याचे 5 वर्ष आंबेच राहणार आहे, नारळच राहणार आहे. त्याचा थोडा अभ्यास केला आहे मी. ई पीक पाहणी प्रत्येक वर्षी न करता असे जे फळबाग एरिया आहे, फळबाग क्षेत्र आहे, नारळाचे क्षेत्र आहे किंवा केळीचे क्षेत्र आहे किंवा जिथे आंबा आहे, प्रत्येक वर्षी काय पीक पाहणी करताय तेच राहणार आहे. त्यामुळं थोडा याच्यामध्ये मी थोडा याचा अभ्यास करून प्रत्येक 3 वर्षांनी करायची का फळबाग क्षेत्रामध्ये, आणि जे बाकी जसं आमच्या विदर्भामध्ये सोयाबीन आहे, कापूस आहे, एवढ्या करता ती करावी लागते प्रत्येक वर्षी, की नैसर्गिक आपत्ती आली तर त्यावेळी त्यांना जेव्हा आपण अनुदान देतो त्या अनुदानामध्ये त्या ठिकाणी त्यांना अडचणी होऊ नये, केंद्र सरकार राज्य सरकारचे NDRF आणि EDRFच्या नॉर्मप्रमाणे उद्या आंब्यावर काही त्या ठिकाणी नुकसान झालं किंवा केळी पिकाचं नुकसान झालं, त्यावेळी मात्र ई पीक पाणी नसेल तर ते त्याला कन्व्हर्जन केलेलं म्हणजे त्याला जोडलेलं आहे. त्यामुळं मला असं वाटतं थोडं जरा याच्यामध्ये अभ्यास करतो आहे मी, पण फळबाग क्षेत्रामध्ये मात्र 3 वर्ष, नारळाच्या क्षेत्रामध्ये 3 वर्ष असा करायचा काही विचार करतो आहे. म्हणूनच म्हटलं काहीतरी याच्यामध्ये सिंदूर रत्नागिरी करता एकदम तुमची सूचना मान्य आहे, मला मी करतोय, मार्क काढून देतो. सिंदूरमध्ये पालकमंत्री आहे, आपण आता सिंदूरमध्ये आहो ना. हे झेंडावंदनाकरता केलेली व्यवस्था असतं. प्रत्येक जिल्ह्याला पालकमंत्री, माझ्याकडे 2 जिल्हे अमरावती आणि नागपूर. अमरावतीला कुणाला तरी मंत्री मोजायला पाठवावं लागेल, मला नागपूर करावं लागेल. ज्यांच्याकडे 2 जिल्हे आहेत, ज्यांच्याकडे समजा आता रायगड आणि नाशिकला पालकमंत्री पदाचा तिढा आहे, तर हा सुटेपर्यंत पर्यायी व्यवस्था आपण झेंडावंदनाची करतो.
कोणी माननीय मुख्यमंत्री महोदयांनी मंत्र्यांना ज्या ज्या जिल्ह्यात पाठवायचं असतं त्या जिल्ह्यात जावंच लागतं. मुख्यमंत्र्यांचे विशेष अधिकार असतात, त्यामुळं अशा विषयात नाराजी व्यक्त करायची गरज नसतं. माननीय भुजबळ साहेबांनी त्यांना काही मुख्यमंत्र्यांशी बोलतील जे बोलायचं ते, पण जेव्हा आपण राज्य म्हणून काम करतो तर मी सिंदूरमध्ये जावंच लागेल. आज मला महसूल काम करायचं आहे, मला जर उद्या मुख्यमंत्र्यांनी पाठवलं नंदुरबारला मला जावं लागेल. शेवटी माननीय मुख्यमंत्री राज्याचे हे शेवटी जे ठरवतात, राज्याचे मुख्यमंत्री शेवटी अंतिम निर्णय घेतात. त्यामुळं ज्यांना जिकडे जिकडे पाठवलं असेल तिकडे जावं लागेल, मलाही जावं लागेल. तो मंत्रिमंडळाचा संपूर्ण निर्णय घ्यायचा अधिकार आणि मी सांगितलं पालकमंत्र्यांचा अधिकार हा माननीय मुख्यमंत्र्यांचा आहे. आणि शेवटी एकनाथजी, अजित पवारजी, देवेंद्रजी, मी समन्वय समितीमध्ये आहे, मी त्या समन्वय समितीचा भाग आहे. तर याच्यामध्ये लवकरात लवकर याच्यामध्ये कसा निर्णय करता येईल. शेवटी काही एक पाव माग घ्यावं लागेल, एक पाय पुढे जावं लागेल, पण निर्णय करावा लागेल तो आम्ही करू, लवकर करू. मंत्रिपद जाऊन सुद्धा आता 5 महिने होत आले तरी देखील धनंजय मुंडेंनी शासकीय निवासस्थान सोडलं नाहीये. त्यांचं मुंबईमध्ये अलिशान घर आहे, तरी देखील ते मुंबईमध्ये राहण्याची व्यवस्था नसल्यामुळे ते घर सोडलं असं म्हणतात. काय सांगा? धनंजय मुंडेशी बोलू लागेल. धनंजय मुंडेशीच बोलू लागेल, मला माहिती नाही, तुम्हालाच बोलू लागेल. धनंजय मुंडेशी तुमच्या त्या भागातले प्रतिनिधी जे आहेत ते बोलतील त्यांना की काय. मला कळलं आहे ते आता 109 आंदोलनं आहेत त्या 15 ऑगस्टला. आणि या सिंधूर जिल्ह्यामध्ये, रत्नागिरी जिल्ह्यामध्ये केवळ 26 जानेवारी 15 ऑगस्ट अशाच वेळी आंदोलन करतात. मला केसरकर साहेबांनी सांगितलं परवा. 109 आंदोलनापैकी काही 60-70 आंदोलनं महसूल खात्या संबंधाने विषयावर आहे. ते सर्व आंदोलनाची मी यादी बोलणार आहे, कुठल्या कुठल्या विषयावर आंदोलन केलं आहे आणि होणार आहे, आणि आमच्या महसुली अधिकाऱ्याच्या चुकीमुळे किती होतात आहे याची यादी बोलणार आहे. आता आम्ही याच्यामध्ये 150 दिवसाचा जो कार्यक्रम आला आहे ना, तुम्ही त्याचा अभ्यास केला, 150 दिवस कार्यक्रम, यामध्ये माननीय मुख्यमंत्र्यांनी कशावर जोर दिला आहे तर प्रशासकीय कामकाज, प्रशासकीय यंत्रणाचं बळकटीकरण. म्हणजे कलेक्टरच्या अंडरमध्ये 230 कमिटी आहे, वर्षाची रोजची एक बैठक घेतली संपत नाही, याचंच बळकटीकरण करण्याचा 150 दिवस कार्यक्रम आहे. तलाट्यापासून तर आमच्या ACS पर्यंत काय काय बळकटीकरण केलं पाहिजे, ज्या रिक्त जागा त्या भरल्या पाहिजे, प्रमोशनचे प्रश्न आहे, सेवानिवृत्तीचे प्रश्न आहे, अनुकंपाचे प्रश्न आहे. आता अनुकंपाचा प्रश्न तुम्ही विचार केला तर माननीय मुख्यमंत्र्यांनी आता अनुकंपा धोरण जे आणलं आहे, या महिन्याभरामध्ये अनुकंपाचा एकही व्यक्ती शिल्लक राहणार नाही. एक 150 दिवसाचा कार्यक्रम हाच आहे. यंत्रणाचं बळकटीकरण करणे, यंत्रणाचं आधुनिकीकरण करणे, यंत्रणा मजबूत झाली तरच आपल्याला हे सर्व जे काम सांगतो ना मी, तरच ते होणार आहे. त्यामुळे 150 दिवस कार्यक्रम याच्याकरताच आहे. पक्षप्रवेशावरून भाजप आणि शिवसेनेमध्ये यापूर्वी वाद झाला होता, मुख्यमंत्र्यांकडे तक्रार सुरू झाली होती. हा तोडगा काढला. कुठला वाद? पक्षप्रवेशावरून वाद झाले होते, तक्रार सुद्धा झाली होती. कुठला वाद आहे?
ज्यांना ज्या पक्षात जात त्या पक्षात काम करतात. नाही, पण आपले तिथले जे भाजपचे जिल्हाध्यक्ष आहेत सन्माननीय प्रभाकर सावंत, त्यांनी त्याबाबत माननीय मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले आणि त्यांचं लक्ष होतं, त्याबद्दल आपण काय सांगा? मला याच्याबद्दल आता प्रभाकर सावंत माझ्याशी बसणार आहे, त्यांच्या ऑफिसमध्ये मी जाणार आहे, तेव्हा त्यांच्याशी बोलतो काय इश्यू आहे. मला याच्याबद्दल थोडा अभ्यास करावा लागेल. सिंदूरचं काय असेल तर विचारा. आता सिंदूरला आलो आहे. काय 30/4/2025 सर्व संपादक महोदयांना, सर्व पत्रकार महोदयांना विनंती आहे. 30/4/2025 जे वाढू धोरण आहे ते घरकुलांना वाढू देण्याकरता आहे, स्थानिक बांधकामाला वाढू देण्याकरता आहे. त्यांच्याकडे वाढू नसल्यामुळं धोरण जे उशिरा आलं, पण 1 ऑक्टोबरपासून मात्र प्रत्येक घरकुलाला 5 ब्रास वाढू देण्याचा संपूर्ण जबाबदारी तहसीलदारची आहे. BDOनी यादी तयार करायची, तहसीलदारनी जॉईंटली दोघांनी मिळून त्यांना 5 ब्रास वाढू हे कुठून उपलब्ध करणार याचा पास घरी पोहोचून द्यायचा आहे. त्यामुळं आमच्या धोरण आलं आणि पावसाळा लागला, पण 1 ऑक्टोबरपासून मात्र प्रत्येक घरकुलाला 5 ब्रास वाढू मिळेल. साहेब 3 दिवसाचा दौरा होता आपला खासगी असं म्हणताय, मात्र जे आपल्याला काही मिनिटांपूर्वी भेटायला आले त्यांनीच आपल्या भाषणामध्ये असा आवाज उठवला की बावनकुळे हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जमिनी बघायला आले आणि त्यांचं खरेदी करण्यासाठी असं आहे. मी युरोपमध्ये जाण्यापेक्षा, काश्मीर म्हणजे युरोपमध्ये जाण्यापेक्षा, विदेशात जाण्यापेक्षा माझ्या परिवारासोबत 2 दिवस मी सांगितलं. मी आंबोलीमध्ये 1 दिवस राहिलो, 1 दिवस तारकर्लीमध्ये राहिलो, 1 दिवस आपला वेंगुर्ल्यात राहिलो, आरवलीमध्ये. आणि आज मी दिवसभर शासकीय कामकाज, मी एवढं सरकारी यंत्रणा वापरली. पोलिसाचे लोक होते, AG होते, तहसीलदार होते, तर मग शासकीय कामकाज 1 दिवस त्या इतकं आपण सरकारचाही शेवटी खाजगी पैशाने जर राहिलो तरी सरकार काम केलं पाहिजे, म्हणून आज सरकारी काम करतो आहे. त्यांना असं वाटतं की कुठं गुंठ्यान जमीन घेतली असेल किंवा असा, याच्यापेक्षा पॉझिटिव्ह बोललं पाहिजे, पॉझिटिव्ह राहिलं पाहिजे. मी कोकण, माझ्या परिवारानं विचार केला होता की कोकण आमचे 2-3 दिवस कोकणात आम्हाला घेऊन चाला, तर माझ्या परिवाराची खूप इच्छा होती कोकणात राहायची, म्हणून मी आलो होतो. हे फालतू आहे, ज्यांना जे आरोप करत ते करू द्या. माझ्या नागपूरशिवाय माझ्या कुठेही दुसरीकडे जमीन नाही आहे, ना घर नाही. मी तेच सांगतो, भूमी अभिलेखबद्दल सांगितलं की आता एक 10-12 एजन्सीज ज्या इंची सुद्धा काही म्हणजे इंचेभर जरी चूक होणार नाही अशा एजन्सीज आम्ही प्रत्येक जिल्ह्याला देतो आहे. त्या एजन्सीज मार्फत सिंधूर जिल्ह्यामध्ये तर स्पेशल म्हणजे रत्नागिरी, सिंधूर, रायगड या भागात तर आम्हाला कोकणामध्ये काही विशेष ड्राईव्ह घ्यावं लागतील, कारण इथे छोटे जमिनी आहे. त्यामुळं एक स्पेशल ड्राईव्ह, जसं इंग्रजाच्या काळात 1911-12 ते 30पर्यंत प्रत्येक मोजणी झाली होती. मग आपण एकत्रीकरणाच्या मोजणी केल्या 81-82ला. आता कोकणामध्ये एवढ्या छोटे जमिनी आहेत, या जमिनीचं पुनर्मोजणी, पूर्ण एकदा सेटलमेंट, पूर्ण जमिनीचं सेटलमेंट करण्याची गरज आहे. त्याच्यावर मी काम करतो आहे. आणि मी तुम्हाला आवर्जून सांगेल, तुम्ही 5 वर्षांनी म्हणाल की चंद्रशेखर बावनकुळे महसूल मंत्र्यांनी आणि देवेंद्र फडणवीस सरकारनी आम्हाला या 3-4 जिल्ह्याला जे महत्त्वाची गरज होती, म्हणजे आम्हाला जे करायचं आहे महसूल म्हणून काम, ते बरोबर काम झालं आहे. आणि टाचणीभर जमीन मोजून दिलेली आहे, गावठाण मोजून दिलेलं आहे, प्रत्येकाला स्वामित्व मिळालं आहे. हे तुमच्या लक्षात येईल पुढच्या काळात. हां कित्येक वर्षाने प्रश्न प्रलंबित आहेत, त्यामुळे ताळमा प्रकल्प केव्हा नेमका प्रश्न सुटणार? नाही, 3ही प्रकल्पाच्या बैठकी मी 21, 22, 23 तारखेला मुंबईत लावणार आहे. आता एक प्रकल्प असा आहे की ज्याच्यामध्ये काही लोक म्हणतात की आता बंद करा, आमच्या जमिनी वापस करा. काही लोक म्हणतात की पुनर्वसन समस्या सोडवा. आणि आकारपळ आणि बाकी जमिनीचा मी या ठिकाणी मुंबईला बैठक लावून हा प्रश्न सोडणार आहे. आणि काही फार कठीण प्रश्न नाही, सुटेल.
मारहाण प्रकरणी 3 महिने शिक्षा झाली आहे आणि सुप्रीम कोर्टामध्ये त्याचं हे मागणार आहेत काय बच्चू कडूंनी मारहाण जी केली होती त्या प्रकरणी त्यांना 3 महिन्याची शिक्षा झाली आहे आणि त्याच्या अगेन्स्ट आता सुप्रीम कोर्टामध्ये जातात. काय त्याच्या नाही, बच्चू कडूने जे काही मारहाण केली त्याच्यापूर्वीचे प्रकरण मला माहिती आहे. मला एकच वाटतं की कोर्टाने जे काही निरीक्षण नोंदवलं किंवा कोर्टाने जे काही आदेश दिला आहे तो त्याचा मान करावाच लागेल, सन्मान करावा लागेल. पण त्यांनाही मुभा आहे अपील करण्याची. पण सार्वजनिक जीवनात, राजकीय जीवनात किंवा तुमच्या लोकप्रतिनिधी म्हणून काम करताना कुठल्याही शासकीय अधिकाऱ्याला मारहाण करू नये. मारहाण करून कधी प्रश्न सुटत नाही आणि त्यांनी त्या काळात ती मारहाण केली, त्यावर त्यांना शिक्षा होत आहे. पुढे सुप्रीम कोर्टात जातात आहे तर ते सुप्रीम कोर्ट ठरवेल, कोर्टाच्या शेवटी निकाल येईल. पण मला त्यांना काही सल्ला द्यायचा अधिकार नाही आहे बच्चू कडूंना. पण एवढं मात्र नक्की म्हणेल की कुठल्याही लोकप्रतिनिधीला शासकीय अधिकाऱ्याला मारहाण करून प्रश्न सोडवणे ही काही आपली लोकशाही नाही आहे. संजय राऊत असं म्हणताय मांस विक्री हा बंदी वरदान आहे, महाराष्ट्राला नपुंसक बनवत आहात का, राज्याला नामर्द करतात असे म्हणतोय, मागे घ्या असं म्हणतात संजय राऊत. नाही, कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत बोलताय तुम्ही की राज्यात म्हणताय? बऱ्याच महानगरपालिकेने नाही, कल्याण डोंबिवलीमध्ये याच्यापूर्वी काही सरकारने 2-3 सरकारने मागच्या काळात त्याचे नावं घेतलं तर राजकारण होईल. शरद पवार साहेबापासून इतिहास काढला ना, कितीतरी वेळा काय 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 आदेश झाले आहेत. तर आपण सर्व आदेशाचा अभ्यास करा आणि मग त्याच्यावर एकत्रित तुम्ही. एक प्रश्न काल कॅबिनेट बैठक, या बैठकीला उपमुख्यमंत्री भरत गोगावले असतील आणि एकनाथ शिंदे असतील, हे सगळे गैरहजर होते. त्यावरून असं बोलणं होतं एकनाथ शिंदे नाराज झाले. मी काल 1 दिवसात सुट्टी घेतली होती. असं आहे, जेव्हा एखादा विषय त्या खात्याचा नसतो तेव्हा एखादा सुट्टी मुख्यमंत्र्यांना मागू शकतो आपण. मी सुट्टी मागितली माननीय मुख्यमंत्र्यांना. तर एकनाथ शिंदेजी श्रीनगरमध्ये आहे, त्यामुळे ते एखाद्या बैठकीला नाही आले म्हणून ते नाराज झाले असं बरोबर नाही आहे. एकनाथ शिंदे हे कधीच नाराज नव्हता. योग्य पद्धतीने महायुतीचा धर्म पाळणारा एक सच्चा, इमानदार, बाणेदार कार्यकर्ता आहे. त्यामुळं एकनाथ शिंदेंना तुम्ही त्यांच्या एखाद्या बैठकीत न येण्याचं, महायुतीमध्ये काहीतरी गडबड झाली मोठी, हे आमच्याकडे महाविकास आघाडीसारखं काम नाही आहे. आम्ही या ठिकाणी जे आहे, माननीय आमचे मुख्यमंत्री देवेंद्रजी, जेव्हा एकनाथजी मुख्यमंत्री होते तेव्हा देवेंद्रजींनी, आणि आता देवेंद्रजी मुख्यमंत्री तेव्हा एकनाथजींनी, अजित पवारांनी, सर्वांनी म्हणून या राज्याच्या 14 कोटी जनतेच्या विकासासाठी काय केलं पाहिजे याच्याकरता काम करणारं आमचं सरकार आहे. हे नाराजी नाट्यवालं सरकार नाही आहे. त्यामुळं असा विचार तुम्ही करू नका, महाराष्ट्राची जनताही करणार नाही. तुम्ही काळजी करू नका. आत्ता महायुती 237 घेऊन आहे. पुढच्या वर्षी महायुती 2029मध्ये 250 घेऊन राहणार आहे. साहेब, आता त्याला दोन साहेब होता की एकनाथ शिंदे आहेत म्हणून महायुती सत्तेमध्ये आहे असं विधान काल मंत्री उदय सामंत यांनी केलं आणि त्यांनी भाजपला डिवचलंय. त्यांना काय विरोध करतात? नाही, सर्वांनीच एकत्र काम केलं आहे. माननीय एकनाथ शिंदेजींनी एक मागच्या काळामध्ये ज्या पद्धतीने सरकार बसवण्याकरता आणि शिवशाहीचं, हिंदुत्वाचं सरकार आणण्याकरता भूमिका घेतली, ती मोठी भूमिका घेतली एकनाथ शिंदेजींनी. म्हणजे एकनाथ शिंदेजींनी भूमिका घेतल्यामुळंच या राज्यामध्ये महायुतीचं सरकार आलं. आणि आम्हीसुद्धा, आमच्या देवेंद्रजींनी एवढं मोठं बहुमत असताना आम्ही डेप्युटी CM पद त्यावेळेस एकनाथ शिंदेजी इतका मोठा त्यांनी हिंदुत्वाचं सरकार आल्यामुळे आम्ही एक पाऊल मागायला आलो. कारण शेवटी हिंदुत्वाची लढाई होती, विचाराची लढाई होती. आणि आता मात्र जे मॅन्डेट आलं आहे त्या मॅन्डेटवरही सर्वसाधारण एकमत झालं एकनाथजी आणि सर्वांचं की भाजपला 137 सीट मिळाल्या आहे, तर त्यामुळं भाजपाने मुख्यमंत्री व्हावं, एक देवेंद्रजींनी व्हावं. त्यामुळे याच्यात काही नवीन नाही आहे. आणि हे गोष्ट खरी आहे उदय सावंतची की तेव्हा जी भूमिका घ्यायला पाहिजे होती, महत्त्वाची भूमिका एकनाथ शिंदेने घेतली. आणि आता आपलं सरकार आलं तर आपल्या सरकारने आता मात्र एकनाथजींनी भूमिका घेतली की देवेंद्रजी मुख्यमंत्री व्हावे.
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.